सोनईजवळ चिमटा गावात कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला, तरुणावर जीव घेणे उद्देशाने वार, आरोपी विरोधात गुन्हा दाखल। नेवासा तालुक्यातील सोनईजवळील चिमटा गावात एका तरुणावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही घटना सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी धनंजय बाबासाहेब गिरे, वय 30, राहणार चिमटा, हे आपल्या घरासमोर उभे असताना आरोपी चांददेव सखाराम बनसोडे हा झाडे कापण्यासाठी लागणारे कटर मशीन व कुऱ्हाड घेऊन आला आणि गिरे यांच्या जागेवर ते ठेवण्याचा प्रयत्न करू लागला। गिरे यांनी त्याला विरोध करताच रागाच्या भरात आरोपीने त्यांना शिवीगाळ करत सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने त्यांच्या अंगावर जोरदार वार केले। यावेळी त्याने तुला या कटरने कापून जीवे मारतो अशी धमकीही दिली, अशी माहिती गिरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे। घटनेची माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी आणि पोलीस सब इन्स्पेक्टर सूरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। आरोपी विरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सूरज मेढे हे विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। ग्रामस्थांत या घटनेमुळे भीतीचे वातावरण असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।